आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। अर्थसंकल्पामध्ये आदिवासी समुदायासाठी प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियान योजनेची घोषणा। योजनेमध्ये 63,000 गावांचा समावेश, 5 कोटी आदिवासींना होणार फायदा। ग्रामीण भागाच्या विकासासाठी 2 लाख कोटींचा निधी, गावांमध्ये पोस्ट बँकेच्या 100 शाखा उभारणार, ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष भर। पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या 4थ्या टप्प्याची घोषणा, देशभरातील 25,000 गावखेड्यांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवणार। पूर, भूस्खलन आणि ढगफुटी यामुळे नुकसान झालेल्या राज्यांना केंद्राकडून मदत मिळणार, अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। काशी विश्वनाथ कॉरिडॉरसाठी विशेष अधिकच्या निधीची तरतूद, हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा विकास करण्यात येईल। नालंदा विद्यापीठामध्ये टुरिस्ट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न, बजेटमध्ये विशेष घोषणा। बजेटमध्ये बिहारला रस्त्यांसाठी 26,000 कोटींची तरतूद, तर अन्य अनेक कामांसाठी बिहारवर निधीचा वर्षाव।